कमीच होणार असा शुभ शकून या पावसाचं सुद्धा आपण बोलूया. मित्रांनो, आज जाधव साहेबांनी जी विनंती केली की आपण कुठल्याही परिस्थितीत मशालला मतदान करा. आतापर्यंत राजेश भाईंनी नेहमी काही घड्याळ चिन्हाला मतदान करा अशा पद्धतीची विनंती केली असेल. येणाऱ्या 26 तारखेला लोकशाहीचं मतदान हे मतदान करताना आपली निवडणूक निशाणी मशाल या मशालीच्या समोरच मतं घालून आपल्याला या ठिकाणी निवडणूक जिंकायची आहे. आपण या ठिकाणी गाफील राहू नका. 1989 पासून 19 पर्यंत आम्ही धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढलो, पण आमचा धनुष्यबाण हिरावून घेतला, आमचा पक्ष हिरावून घेतला. एवढंच नाही तर राष्ट्रवादीचं सुद्धा सगळे हिरावून घेतलं. आपल्यावर अन्याय केलाय, त्या अन्यायाचा सूड घेण्याची वेळ आलेली लक्षात ठेवा. कारण आम्ही निश्चित वागलो. टोपे साहेब या ठिकाणी एवढं मंत्रिपद देऊन असताना, सगळं काही मिळत असताना टोपे साहेब मोठ्या पवार साहेबांसोबतच का राहिले? जसं आम्ही सगळं काही भोके मिळत असताना आम्ही त्या भोक्यासोबत गेलो नाही, पण उद्धव साहेबांसोबत राहिलो आणि म्हणून तत्वाची लढाई लढताना कधी आयुष्यात कॉम्प्रोमाइज करू नका. अरे मन चक्रा तो गडबड नका, नियत ते खतरा झोपी ते खतरा. आपण मन करता असाल तर ईश्वर तुम्हाला कधी काही विरोध देणार नाही. आणि सर्विस करण्याला इकडे तिकडे होण्याला माणसं शिकवत जाते. बाजार में पैसा मिलता है, घर वाली दौलत मिलती है, लेकिन कभी बाजार में इज्जत नहीं मिलती है, इज्जत नहीं मिलती, दूसरे में नहीं जाती. ती आपल्या निष्ठेने कमवा लागते आणि ती निष्ठा आपण सगळ्यांनी ठेवलेली आहे. आम्ही तर जागेवर आहोतो, पण आम्हाला तुमचा अभिमान आहे. आम्ही हरलो नाही ते ठीक हो, पण आमच्यासाठी तुम्ही सुद्धा हाता नाही. त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी सरकार धन्यवाद करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की मित्रांनो, मतदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.